नमस्कार सगळ्यांना. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या सेल्फ मेडिटेशन आणि सेल्फ केअरच्या आज डिसेंबर 7च्या या सदरामध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आजच्या वक्त्यांची ओळख करण्याआधी नेहमीप्रमाणे आपण एका छोट्याशा ध्यानाने सुरुवात करतो, त्याप्रमाणे आज आपण थोडंसं नामस्मरण करून सुरुवात करूयात. आणि मग मी ओळख करून देते. सगळ्यांनी शांत बसा. पाठीचा कणा ताठ असू दे. डोळे हलके बंद करा. And letting go everything that you are doing till this point and you are going to continue after this session. Having intention just to be present here and now in a relaxed way, curious way, and also in a gentle way. Relaxing your body, settling down all the thoughts, and being present in this moment. Hello. Breathing your breath. Feeling your whole body sitting. Feel your body sitting, you will notice body is breathing. Feeling sensations of body breathing in, sensations of body breathing out. Resting into awareness. आणि त्या परमेश्वराची अनेक नावं आहेत. त्या अनेक नावांपैकी एक नाम श्रीराम, त्याचा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम याचा आपण उच्चारण करूयात, नामस्मरण करूयात. आणि हे नामस्मरण करताना ज्या श्रीरामाचं नाम घेतोय तो श्रीराम म्हणजे आपलं आत्मस्वरूप, आपला आत्माराम, आणि घेणारा मी त्या पूर्ण नामामध्ये समर्पित करत त्या आत्मारामाचं स्मरण करत आपण मंत्र जप करूयात. श्रीराम जय जय राम. 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 सावकाश डोळे उघडा. आणि मी आज आपल्या आदरणीय वक्त्या त्यांची ओळख करून देते. डॉक्टर वैशाली भाटे, होमिओपॅथी, MD इन ॲक्युपंक्चर अँड प्रॅक्टिस फॉर ओनली 5 years बिफोर मॅरेज, आणि गेली 8-9 वर्षे भगवद्गीतेचा अभ्यास करत आहेत.
भगवद्गीता कंठस्थ करून शृंगेरी येथे जाऊन शंकराचार्यांच्या समोर ती म्हणून त्यांच्या हस्ते त्याबद्दल प्रशस्तीपत्र प्राप्त झालेलं आहे. त्या गीता संथ वर्ग घेतात, बोथ ऑनलाईन आणि ऑफलाईन. आणि मला आणखीन एक ओळख करून द्यायला आवडेल की त्या माझ्या मोठ्या नणंद आहेत आणि माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे की आज म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे की कसं गीता पठणानंतर त्यांना उत्स्फूर्तपणे कविता सुचायला लागल्या, कशा त्या प्रेरणा त्यांना यायला लागल्या आणि त्या सगळ्या कवितांचा आनंद घेण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. तर विदाऊट फर्दर ड्यू वैशालीताई, तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही तुमचं कविता वाचन सुरू करा. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता वाण्येकाशमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते. क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. उपस्थित सर्व अध्यात्मी प्रेमी श्रोत्यांना विनम्र अभिवादन करते. आज मला इथे BMM च्या प्लॅटफॉर्मवर माझ्या कविता ऐकवण्याची संधी दिल्याबद्दल सर्व BMM टीमचे, अंजली, सायली, अलका आणि इतरही कोणी असतील त्यांचे मनपूर्वक आभार मानते. शारदेच्या कृपाप्रसादामुळे माझ्याकडून ज्या काही थोड्याफार कविता लिहिल्या गेल्या त्यातील काही तुमच्या समोर सादर करणार आहे. आशा आहे की त्या तुम्हाला आवडतील. कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण सहसा गणेश स्तवनाने ती करतो आणि त्यामुळे आता पहिली कविता आपण गणेशावर जी झालेली आहे तर ती मी सादर करणार आहे. फक्त त्या कविता सादर करण्यापूर्वी त्याच्या मागची काय संकल्पना आहे ती तुम्हाला सांगते. गाणपत्य समाजामध्ये गाणपत्य संप्रदाय जो आहे तो गणेशालाच मूळ तत्व मानतो. आपल्याला आपण एरवी सगळे जसं भगवंताला म्हणतो तसे ते गणेशालाच मूळ तत्व मानतात आणि मग त्या गणेशाच्यामुळे ते पहिलं तत्व असल्यामुळे त्याचे वेगवेगळे अवतार झाले आहेत असं मानतात. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण एक भाद्रपदात गणपती बसवतो, पुन्हा माघात एक गणपती बसवतो आणि मग कधी कधी आपल्या डोक्यात येतं की गणेश जयंती दोनदा दोनदा का, तर ते गणेशाचे वेगवेगळे अवतार आहेत. आणि हे डोक्यात ठेवून मग जर का आपण ह्या कवितेकडे बघितलं तर मग आपल्याला ती जास्त व्यवस्थित समजेल. मोरया असं कवितेचं नाव आहे. सगुण रूप हे तुझे गजानन निर्गुण कसा तू अससे. तुला कोणी कसे कल्पावे कुठे कधी तू नससे. सगळीकडे तो आहेच आहे, त्यामुळे तो कधी नाही अशी कुठली जागाच नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र असे तुझीच निशाणी. मूढमती हे अज्ञानी जन मूर्तीचेच करती पूजन. तिच्या पल्याडही तुझीच सत्ता, तिच्या पल्याडही तुझीच सित्ता. कधी मानवाच उमगेल तत्वता, कधी सर्वदा चराचरात ह्या तुलाच पाहिल ही मानवता. लंबोतर तू शूर्पकर्णा तुलाच पूजिते ती अपर्णा. तिच्याच उदरी जन्म व्हावा ही तिचीच इच्छा. इथे ते संकल्पना जी मी आधी सांगितली त्यामुळे ते हे होईल की आधीपासूनच पार्वती गणेशाचीच पूजा करत होती आणि त्याचा अवतार तिच्या पोटी यावा अशी तिची इच्छा होती, म्हणून हे असं कडवं आहे. तू अनादी अनंत तुझी, तुझ्या विना नसे काहीच जगती. तूच करता आणि करविता सृष्टीचा या भरता धरता. नमने माझे तुला ईश्वरा गणनायका सर्वेश्वरा. तुला स्मरावे हर श्वासाला, तुला स्मरावे हर श्वासाला. अज्ञान तिमिर नाशका, अज्ञान तिमिर नाशका. गणपती बाप्पा मोरया.
अशा प्रकारे पहिली कविता आपली झालेली आहे. आणि आता आपण गणेशाचे स्मरण करून झाल्यावर मग श्रीकृष्णाचे स्मरण करणार आहोत. कारण परत ह्या मार्गाकडे, भक्ती मार्ग म्हणा, परमार्थ म्हणा, या सगळ्याकडे वळण्याचं माझं स्वतःचं पहिलं कारण हे फक्त भगवद्गीता हेच होतं. आणि मग भगवद्गीता ही कोणी सांगितली तर सहसा, म्हणजे जरी भगवंतांनी सांगितली तरी आपण एक म्हणतो की कृष्णाने अर्जुनाला सांगितली. त्याप्रमाणे आता कृष्णाच्यावर एक केलेली किंवा झालेली कविता आहे, ती मी ऐकवते. कृष्ण कसा हो कृष्ण कसा, कृष्ण कसा हो कृष्ण कसा, ज्याला भावला जसा तसा, ज्याला भावला जसा तसा. कोणी जाणला खरा कसा, अथांग अनंत असीम असा, अथांग अनंत असीम असा. मला वाटला कृष्ण जसा, पटला तर घ्या मम विचार असा. मेघ दाटल्या नभाप्रमाणे, शांत गंभीर परी मिस्किलसा. मेघ दाटल्या नभाप्रमाणे, शांत गंभीर परी मिस्किलसा. देवकीच्या उदरी जन्मला, बाललीला परी नंदाच्या घरला. देवकीच्या उदरी जन्मला, बाललीला परी नंदाच्या घरला. गोप सख्यांना भुलवून साऱ्या, लोणी दह्याच्या करी चोऱ्या. गोप सख्यांना भुलवून साऱ्या, लोणी दह्याच्या करी चोऱ्या. बालक निरागस भासवूनी जगता, झाला पुतणेचा उद्धार करता. बालक निरागस भासवूनी जगता, झाला पुतणेचा उद्धार करता. अनेक असुर ते मुक्त केले, बालपणीच ही तत्परता. भगवंताच्या हातून मृत्यू आल्यामुळे ते खरोखर सगळे जीव मुक्त झाले. बालपणीच ही तत्परता. अक्रूरा सवे सहजची गेला, अक्रूरा सवे सहजची गेला, गोकुळ सोडून मथुरेला. कंस चाणूरादी सगळे संपवून, राज्य दिले ते उग्रसेनाला. राज्य दिले ते उग्रसेनाला. प्रीती त्याच्यावर राधेची, प्रीती त्याच्यावर राधेची, भक्ती तत्सम मीरेची. रुक्मिणी भामेचा तो भ्रतार, 16 सहस्रांना दिला आधार. रुक्मिणी भामेचा तो भ्रतार, 16 सहस्रांना दिला आधार. कमी अधिक त्याच्या पाशी नाही, कमी अधिक तया पाशी नाही. जो जसा भेटला तसा झाला उतराई, जो जसा भेटला तसा झाला उतराई. चिंधीच्या त्या आठवण ठेवूनी, लज्जा रक्षली वस्त्रे पुरवणी. ही सगळ्यांना गोष्ट माहितीच आहे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळची. चिंधीची त्या आठवण ठेवूनी, लज्जा रक्षली वस्त्रे पुरवणी. रण सोडूनी न जाण्याचा दिला इशारा अर्जुनाला. रण सोडूनी न जाण्याचा दिला इशारा अर्जुनाला. परिस्थितीच बिकट येता, परिस्थितीच बिकट उद्भवता, रण सोडूनी रणछोड पळाला. इथे कालयवनाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना स्मरता येईल की त्याचा मृत्यू करण्यासाठी कसं भगवंत स्वतःच रण सोडून पळाले आणि तिकडे मग नंतर त्याचा मृत्यू झालेला आहे. समत्व बुद्धीचा हा पुरस्कर्ता, समत्व बुद्धीचा हा पुरस्कर्ता, स्वयं ही सदा समच राहिला. पांडवांसवे जरी वावरला, धार्त राष्ट्रालाही उपदेश केला. पांडवांसवे जरी वावरला, धार्त राष्ट्रालाही उपदेश केला. धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राच्या मुलांना धार्तराष्ट्र म्हणतात, म्हणून त्यांनाही त्यांनी आणि दुर्योधनाला स्पेशली त्यांनी सांगितलं होतं, सगळा सल्ला दिला होता. पांचजन्य आणि वेणूला, पांचजन्य आणि वेणूला जेव्हा अधरी धरले, नाद असो वा शब्द असो दोन्ही समान मंतरलेले. नाद असो वा शब्द असो दोन्ही समान मंतरलेले. भक्तवत्सल दीनदयाळ, निस्पृह निर्विकारी निरहंकार. कर्मामध्ये सदैव दिसतो, कर्मामध्ये सदैव दिसतो, परी अंतरी अलिप्त असतो. कृष्ण असा हो कृष्ण असा, कृष्ण असा हो कृष्ण असा, इंद्रधनुचा रंग जसा. क्षणात दिसती रंग विविधता, फिरूनी शुभ्र प्रकाश जसा. क्षणात दिसती रंग विविधता, फिरूनी शुभ्र प्रकाश जसा. नमस्कार. तर असे आता आपल्याला गणेशाची आणि कृष्णाची ह्या 2 कविता झाल्यात. तर आता सामान्य माणसाची एक सहज अपेक्षा ह्या बद्दल आपण थोडंसं काहीतरी बोलूया. आपल्याला समजायला लागल्यापासून आपण सारेच जीवनात आनंद शोधत असतो.
आपल्या जीवनातील प्रत्येक कृती ही आनंदाच्या प्राप्तीसाठीच केली जाते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तर मग हा आनंद कुठे असतो, आपल्याला तो गवसतो का? बघूया ते. आनंद. आनंदास शोधू जाता तो कोणास कधी न दिसे. आनंदास शोधू जाता तो कोणास कधी न दिसे. उमलणाऱ्या कळीतून तो हळूच डोकवित असे. उमलणाऱ्या कळीतून तो हळूच डोकवित असे. आनंदाचे रूप आगळे. आनंदाचे रूप आगळे, रंग आगळे, ढंग आगळे. हसणाऱ्या बाळाच्या हास्यातून तो सर्वत्र ओघळे. हसणाऱ्या बाळाच्या हास्यातून तो सर्वत्र ओघळे. आनंदास नक्की जागा नाही. आनंदास नक्की जागा नाही. तो द्रष्ट्याच्या नैनी वसे. शांत किनारा सुंदर पक्षी राणीवनीही तो गवसे. शांत किनारा सुंदर पक्षी राणीवनीही तो गवसे. परी एक निश्चित असे. परी एक निश्चित असे, त्याच्या ठाई भेद नसे. कोमल हृदयी प्रांजळ मनी त्याची वस्ती नित्य असे. कोमल हृदयी प्रांजळ मनी त्याची वस्ती नित्य असे. आनंदाच्या शोधात जग हे, तो तर नित्य सनातन असे. आनंदाच्या शोधात जग हे, तो तर नित्य सनातन असे. सुख समृद्धीत तो आहे, हे विधानच फोल असे. सुख समृद्धीत तो आहे, हे विधानच फोल असे. सुख विसंबे बाह्य जगावर. सुख विसंबे बाह्य जगावर, समाधान ते आत असे. आन समाधानाच्या चरणी आनंद हा लोळत असे. आनंद हा लोळत असे. तो समाधानातच आहे, हे नक्की लक्षात ठेवावं. समाधानाच्या चरणी आनंद हा लोळत असे. तर मग आता त्याचा कळला का पत्ता? प्रत्येकाला आनंद सापडू शकेल अशाच प्रकारे समाधानी राहणाऱ्याला आनंद नक्की मिळणार आहे. अजून एक अशीच रचना आपण पुढे परत बघूया. तशीच एक आहे, सुख दुःख. कवितेचं नाव आहे सुख दुःख. सुख दुःखाच्या या वाटेवर सुखची तुझला नित्य हवे. सुख दुःखाच्या या वाटेवर सुखची तुझला नित्य हवे. दिवसानंतर रात्रची येई, हे गुपित का असे आता नव्हे. दिवसानंतर रात्रची येई, हे गुपित का आता नव्हे. निशा सरता दिनकर येतो. निशा सरता दिनकर येतो, नित्य नवे नव चैतन्य असावे. मळभ कालचे तोते पुसतो, देऊनी आशेचे किरण नवे. मळभ कालचे तोते पुसतो, देऊनी आशेचे किरण नवे. ज्ञानी काही भेद न मानी, शाश्वत काहीच नाही जाणी. ज्ञानी काही भेद न मानी, शाश्वत काहीच नाही जाणी. कुंती तर ते दुःखच मागे, म्हणे त्याविण हरी न आठवे. म्हणे त्याविण हरी न आठवे. फक्त दुःखातच सहसा माणसाला देवाची आठवण होते आणि माझ्याकडनं काय चूक झाली, आता माझ्या पदरी हे असं का, हे माणसाला फक्त दुःख असल्यावरच आठवतं. सुखात सहसा देवाला विसरतात सगळे. म्हणून कुंती तर ते दुःखच मागे, म्हणे त्याविण हरी न आठवे. सुख दुःख ही द्वैताची खुण. सुख दुःख ही द्वैताची खुण, दोन्ही असती त्याचेच ऋण. जया अंगी नित्य समाधान बाणे, त्यासाठी नसे येथे काही उणे. मगाशी पण म्हणल्याप्रमाणे समाधानाच्या ठिकाणी सगळे आहे. समाधान नसले तर काहीच हे नाही आहे. तर आता ह्याच्या पुढची एक रचना ऐकूया आपण. आपण हळूहळू जेव्हा परमार्थाच्या मार्गावर लागतो, परमार्थ थोडंफार काहीतरी ऐकून, काहीतरी वाचून बोलायला लागतो, तर मग काहीतरी पाप पुण्य हे सगळे असे विचार आपल्या डोक्यात येऊ लागतात. आणि मग मोक्ष मुक्ती हेही शब्द कानावर पडतात. मग आपल्याला कळते की पाप केल्याने नरक किंवा परत परत जन्म होईल, मुक्ती मिळाली नाही तर मग परत परत हे जीवन मरणाच्या चक्रात अडकणे आहे. आणि ह्या सगळ्या विचारांमुळे आपण हिशोब एक मांडायला लागतो, पाप पुण्याचा हिशोब. तर पुढच्या कवितेचं नाव आहे हिशोब. हिशोब चुकता करण्या आलो. हिशोब चुकता करण्या आलो, आजवर अनेक वारा आलो. देऊन गेलो घेऊन गेलो, परी काहीतरी सोडून गेलो. देऊन गेलो घेऊन गेलो, परी काहीतरी सोडून गेलो. आता मात्र गाठ मनाशी बांधून पक्की ठरवून आलो.
आता मात्र गाठ मनाशी बांधून पक्की ठरवून आलो. घेणे देणे शून्य करावे, फिरून येथे पुन्हा न येणे यावे, फिरून येथे पुन्हा न यावे. येथे येता ते विसरून गेलो, येथे येता ते विसरून गेलो. काय होतो ठरवून आलो. इथेच रमलो इथला झालो, घेणे देणे करू लागलो, घेणे देणे करू लागलो. अंजली थोडासा ह्याच्यात प्रॉब्लेम झाला, पुढचा हे राहिलाय काहीतरी. हे हिशोब पुढली हे वेगळं आहे का? थोडस वाटतं. नाही थांब. त्याचा केव्हा चुकता झाला, सारे होते आकळले त्याला. त्याने मज युक्ती दिली, तीच खरी. त्याचा केव्हा चुकता, तिथे काहीतरी. हा बरोबर, ये हे डबल झाले, बरोबर, हे दोन डबल झाले, बरोबर. तू तुझ्या ओके वहीतली ओके. वाचता, ही 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 स्लाइड बघू नाही, नका, वहीतली ओके वाच. ओके ओके ठीक आहे. येथे येता ते विसरून गेलो, काय होते ते ठरवून आलो. इथेच रमलो इथला झालो, घेणे देणे करू लागलो. आता नाही, त्याचे केव्हा चुकता. थांबा एकच मिनिट, जस्ट अ मिनिट. माझ्या ह्याच्यातली वाचते जरा. अरे देवा. हा, येथे नंतर हा 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 हिशोब हा हा चुकता होतच हा नाही. हे हा. हा येथे येता ते विसरून गेलो, काय होतो ठरवून आलो. इथेच रमलो इथला झालो, घेणे देणे करू लागलो. हिशोब चुकता होतच नाही, हिशोब चुकता होतच नाही. काही केल्या तो संपत नाही. पुन्हा पुन्हा तो करतच गेलो, तो संपता मी उरतच गेलो, तो संपता मी उरतच गेलो. आता मी हे पुसू लागलो, का बरे मी फसतच गेलो. आता मी हे पुसू लागलो, का बरे मी फसतच गेलो. दूर तिथे मग खुणवी मला, माझा तो वाटाड्या पुराणा. दूर तिथे मग खुणवी मला, माझा तो वाटाड्या पुराणा. त्याचा केव्हा चुकता झाला, सारे होते आकळले त्याला. त्याने मग मज युक्ती दिली, तीच खरी ती गुरु किल्ली. तीच खरी ती गुरु किल्ली. हा वाटाड्या कोण असेल तुम्हाला कळलंच असेल. सद्गुरू जे आपल्याला जन्मोजन्मीची साथ करतात, तेच ते. आता किल्ली घेऊन आलो, आता किल्ली घेऊन आलो, माझा मी सोडून आलो. आता किल्ली घेऊन आलो, माझा मी सोडून आलो. घेणे देणे संपत आहे, हिशोब चुकता होत आहे. आता फिरून येणे नाही, काही देणे घेणे नाही. मुक्त सदा मी मुक्तच झालो, हिशोब चुकता करून गेलो. मुक्त सदा मी मुक्तच झालो, हिशोब चुकता करून गेलो. अशा प्रकारे सगळ्यांना आपल्याला हिशोब चुकवायचे आहेत आणि हिशोब चुकते करायचे आहेत. आता हे मी पण सोडल्यावरच हे हिशोब खरंच चुकते होतील. परमार्थ आपल्याकडे का माहित का, पण एक असा समज आहे की देवदेव, अध्यात्म, परमार्थ ह्या सगळ्या रिटायरमेंटच्या किंवा उत्तर आयुष्यातल्या गोष्टी आहेत, त्या आधी करणे म्हणजे योग्य नाही. लोक लगेच विचारायलाच लागतात, अरे आत्ताच असं कसं काय. आपण यंग एज मध्ये फक्त आपले काम करावे आणि एन्जॉय करावे, अशीच सगळ्यांची कल्पना असते. यंग एज हे फक्त एन्जॉय करण्यासाठी असते, गंमत करावी, मजा करावी. आणि पण गंमत अशी आहे की आपल्या समोर आद्य शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, स्वामी विवेकानंद अशी कितीतरी उदाहरणं आहेत. तरी हेच सांगणारी ही एक कविता. परमार्थ ऐकण्यास रंजक, सांगण्यास सोपा. ऐकण्यास रंजक, सांगण्यास सोपा. परमार्थ नाही हा म्हातारपणीचा खोपा. परमार्थ नाही हा म्हातारपणचा खोपा. आहे थोडा करायला कठीण जरी,
पटला रुचला तर चढा एक एक पायरी. पटला रुचला तर चढा एक एक पायरी. दूर कुठे जाऊ नका, काही देऊ घेऊ नका. दूर कुठे जाऊ नका, काही देऊ घेऊ नका. आपणच करावा आपला शोध, तोही आपणासच करण्याबोध. कोणाला काही दाखवायची गरज नाही, कोणाला काही सांगण्याची गरज नाही, काही खर्च करावा लागत नाही त्याच्यासाठी, असं हे सांगता येते. तोही आपणाच करण्याबोध. त्यासाठी आवश्यकता गुरुची खरी. त्यासाठी आवश्यकता गुरुची खरी. खरी श्रद्धा तळमळ हवी अंतरी. हात धरुनी तो घेऊनी जाईल, अशीच मग ती प्रचिती येईल. हात धरून तो घेऊनी जाईल, अशीच मग ती प्रचिती येईल. समत्व बुद्धी निष्कामता, कशी करावी काय सांगता. घरापासूनच सुरू करा, आई सासूला सारखाच ठारा. आई आणि सासूला सारखाच ठारा. चुकले माकले सोडून द्यावे, चुकले माकले सोडून द्यावे. कालचे कालच विसरून जावे. उद्याची काळजी बाळगू नये, आजच्या आनंदाला विरजू नये. रोजचा दिवस ताजा असतो, तो ताज्या दमाने तसाच जगावा. रोजचा आनंद रोज लुटावा. आज उद्याची काळजी बाळगू नये, आजच्या आनंदाला विरजू नये. गप्पा गोष्टी भरपूर करा, पण निंदा स्तुती दोन्ही टाळा. गप्पा गोष्टी भरपूर करा, पण निंदा स्तुती दोन्ही टाळा. भगवान नाम मुखी धरा आणि हवा तेवढा संसार करा. संसार सोडायला कोणी सांगितलंच नाहीये, तर तो संसार करूया. तर भगवान नाम मुखी धरा आणि हवा तेवढा संसार करा. पूर्व पुण्याई असेल जरी, तरच त्याचे प्रेम फुलेल उरी. पूर्व पुण्याई असेल जरी, तरच त्याचे प्रेम फुलेल उरी. नामामध्ये वाटेल गोडी, विरक्ती येईल हळूहळू थोडी. नामामध्ये वाटेल गोडी, विरक्ती येईल हळूहळू थोडी. नामामध्ये पडून राहा, तो नक्की कृपा करेल पहा. नामासाठीच नाम घ्यावे, बाकी सारे त्याच्यावर सोडावे. नामासाठीच नाम घ्यावे, बाकी सारे त्याच्यावर सोडावे. तर असा हा परमार्थ आहे. करताना सगळ्यांना जमण्यासारखी गोष्ट आहे, पण तो करण्यासाठी सुद्धा, त्याच्याकडे वळण्यासाठी सुद्धा त्याचाच आशीर्वाद लागतो, त्याची कृपा लागते. त्याच्या कृपेशिवाय एकदा सुद्धा नाम येऊ शकत नाही मुखात, हे मात्र तितकंच खरं आहे. आणि आता पुढची कविता आहे निजधाम. आपल्या हक्काचं जे आपले स्थान असते त्याला निजधाम असं म्हणतात. प्रत्येक बिंदूला सिंधूची ओढ असते आणि त्यात मिळेस्तोवर त्याचा प्रवास निरंतर चालू असतो. पावसाचा एक एक थेंब त्या सागराला मिळेस्तोवर पुन्हा पुन्हा जन्म घेतो, पुन्हा पुन्हा विरून जातो, पण शेवटी तो त्या सागरात मिळतो तेव्हा त्याचा जन्म सफल होतो. त्यामुळे त्या बिंदूला सिंधूची ओढ आहेच. तद्वत या जीवाचे पण आहे. गोलोक वैकुंठ, तेथे गेल्यावर परत येणे जाणे नाही. तिथे भगवंताची तादात्म्य पावत असल्यामुळे त्याला या कुडीचा देहाचे बंधन राहत नाही आणि तो एक देशी न राहता सर्वदेशी होतो. असा जीव जो भगवंताला मिळालेला आहे तो खरोखरच एक देशी राहत नाही आणि तो सर्वव्यापी होतो किंवा सर्वदेशी होतो. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे आजच्या घडीला देखील बऱ्याच लोकांना गुरूंची, स्वामींची किंवा माऊलींचं दर्शन होतं. त्याचं कारण तेच आहे. आणि माऊलींचं अगदी सदेह दर्शन एकनाथ महाराजांना सुद्धा झालेलं आहे. तर ह्याचं कारण हेच आहे की त्यांनी भगवंताची तादात्म्य पावलेलं आहे, कारण त्यांना मुक्ती पूर्णपणे मिळालेली आहे. ते निजधामाला पोचलेले आहेत म्हणून. तर निजधाम. जीव सनातन नटुनी नूतन, फिरून येई पुन्हा धरतीवर. जीव सनातन नटुनी नूतन, फिरून येई पुन्हा धरतीवर. असूनी अलिप्त तरी संक्षिप्त, त्याचा वावर या धरतीवर. असूनी अलिप्त तरी संक्षिप्त, त्याचा वावर या धरतीवर. पुन्हा बालपण पुन्हा यौवन, फिरूनी भोगी तो म्हातारपण. पुन्हा बालपण पुन्हा यौवन, फिरूनी भोगी तो म्हातारपण. तेही सरता सोडून कलेवर, तेही सरता सोडून कलेवर, शोधित असे नवीन तो घर. ते गवसता पुन्हा, एक मिनिट हा, सॉरी, अरे काय आहे,
अंजली, काही हे झालं का तुझ्या इथनं? येतंय, दिसतंय ना माझं, ऐकू येतंय? ऐकू येतंय, माझं स्लाइड हे झाली जरा, हा, ते बंदच पडली. गवसता पुन्हा तेच चक्र, नाही तेथे काही वक्र. एक मिनिट, हा, जस्ट अ मिनिट. पाठ करून येत जा की. अंजली ऍक्च्युली ना तू 2 मिनिटं स्टॉप शेअर कर आणि हा परत पुन्हा शेअर करू दे. हा हा, चालेल चालेल, हा तसं करते. फार सुंदर कविता आहेत, खूपच हो, सुंदर. खरंच खरंच खूप सुंदर. हा, आता दिसतंय? दिसतंय. हा खूप हा खूप सुंदर कविता आहेत, खूप छान, खूप छान. हा हा. चांगल्या आहेत कविता या. आवडलं आवडलं. पुन्हा बालपण, पुन्हा यौवन, फिरोनी भोगी ते म्हातारपण. तेही सरता सोडून कलेवर, शोधित असे नवीन तो घर. ते गवसता पुन्हा तेच चक्र, नाही तेथे काही वक्र. ते गवसता पुन्हा तेच चक्र, नाही तेथे काही वक्र. कधी थकतो मग फार हा जीव, येई त्याला आपलीच कीव. ओढ लागता निजधामाची, वाट पुसे मग त्या स्थानाची. ओढ लागता मग निजधामाची, वाट पुसे मग त्या स्थानाची. मार्ग काढता त्या वाटेवर, निजधाम त्यास खुणवीत असे. मार्ग काढता त्या वाटेवर, निजधाम मग खुणवीत असे. पोहोचता मग त्या ठिकाणी, परत फिरून येत नसे. पोहोचता मग त्या ठिकाणी, परत फिरून येत नसे. तो तर मग मुक्त असे, सर्वत्र त्यास संचार असे. तो तर मग मुक्त असे, सर्वत्र त्यास संचार असे. ठीक आहे. तर अशी ही निजधाम कविता. एकदा भगवंतापाशी तो पोचला की मग मात्र भगवंताचा तो गुण त्याच्यात येऊ शकतो आणि परत तो कुठेही तसं त्याचं दर्शन, म्हणजे त्या लोकांचं थोडक्यात उदाहरण द्यायचं तर आपल्याला आजही अक्कलकोट स्वामींचं किंवा इव्हन माऊलींचं, महाराजांचं, या सगळ्यांची दर्शनं तेवढी तुमची पुण्याई असली तर मिळू शकतात. त्याचं कारण तेच आहे. आता पुढच्या कवितेकडे वळूया. आता आपण म्हणले की बिंदूला सिंधूची ओढ असते, मग त्यासाठी तो काय करतो बरं? त्यापाशी काही साधन असते का? तर हो, असते ना. आपल्याला मिळालेला हा मनुष्य देह, हेच खूप मोठे आणि महत्वाचे साधन आहे. मनुष्य देहात कर्माचे स्वातंत्र्य आहे. ते बाकी इतर कुठल्याही योनीत नाही बरं का, फक्त मनुष्य देहालाच ते आहे. इथे येऊन आपण सारेच त्या भवसागरात डुंबत राहतो. माया, मोह या साऱ्याचे बंध पडतात. मी, माझे माझे हे फार महत्वाचे होते आणि मग तो भवसागर तरुण पैल तीराकडे जायचे आहे याचाच विसर पडतो. ह्या तरुण जाण्यासाठी आपल्याला भगवंतानी काय दिली आहे तर ही कुडी. ही कुडी एक नाव. पुढच्या कवितेचं नाव आहे कुडी एक नाव. भवसागर हा पार कराया, आले ही कुडी घेऊनी. भवसागर हा पार कराया, आले ही कुडी घेऊनी. ध्येय विसरले इथे मिसळले, आले मध्यावरी. ध्येय विसरले इथे मिसळले, आले मध्यावरी. आता कुठेशी चाहुल लागले, आता कुठेशी चाहुल लागे, प्रवास हा अविरत आहे. आता कुठेशी चाहुल लागे, प्रवास हा अविरत आहे. पुन्हा परतीच्या अधून मधून कुडीच जाणीव देते करून. पुन्हा परतीच्या अधून मधून कुडीच देते जाणीव करून. कार्य कुडीचे ते नावेचे, न गुंतता पुढे जायचे. सर्वत्र जरी सहज पाहायचे, परी मनी काही न धरायचे. सर्वत्र जरी सहज पाहायचे, परी मनी काही न धरायचे. हे सर्व मी शिकूनच आलो, हे सर्व मी शिकूनच आले, इथे येता इथलीच झाले. त्या माझ्या आपल्या सदना सहजची मी विसरून गेले. त्या माझ्या आपल्या सदना सहजची मी विसरून गेले. बंध पाश जर काही न पडती, पुडी सोडता कष्ट न होती. बंध पाश जर काही न पडती, पुडी सोडता कष्ट न होती. परतीच्या या मार्गावरती हरीचा आपला सखा सोबती. परतीच्या या मार्गावरती
हरीच आपला सखा सोबती, त्या हरीस नित्य स्मरता यावे, त्या हरीस नित्य स्मरता यावे. भवसागरी त्या हरीस नित्य स्मरता, भवसागरी ह्या विहार करता, जीवास ह्या बंध न पडता, पैल तीर येईल सहज गाठता, पैल तीर येईल सहज गाठता. झाला तितका प्रवास विसरा, झाला तितका प्रवास विसरा, पुढे घेऊ नित्य हरीचा आसरा. हरी जयाचा हात धरितो, त्यास कधी ना मध्ये सोडतो, हरी जयाचा हात धरतो, त्यास कधी ना मध्ये सोडतो. त्या हरीचे नाम घेऊनी प्रवास करूया आनंदनी. जग हे सर्व असतचे आहे, जग हे सर्व असतचे आहे, हेही मग येईल कळूनी, हेही मग येईल कळूनी. धन्यवाद. आता पुढच्या कवितेकडे जाऊया. हा मूळ उद्देश आपण जेव्हा विसरतो, आपण कशासाठी आलो, कुठून आलो आणि आपल्याला कुठे जायचंय, हे प्रत्येक जीवच जसं म्हणतात तसं आईच्या गर्भात असताना प्रत्येक जण सोहम सोहम म्हणत असतो आणि बाहेर आल्या आल्या त्याचा कोहम कोहम सुरू होतो, तो सगळं ते विसरून जातो. तर हा मूळ उद्देशच मागे पडला की अहंता वाढीस लागते आणि अहंता मागे वाढीस लागल्यामुळे होते काय, तर प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी चिंतेने ग्रासलेला असतो. तरी चिंता कशी आहे, तर चिंतेचे कारण चिंतन, चिंतेचे कारण चिंतन, चिंतेचा उपायही चिंतन. चिंतन करता संसाराचे चिंता वाढत जात असे, चिंतन करता संसाराचे चिंता वाढत जात असे. चिंता उद्याची आज करूनी आजही नष्ट होत असे, चिंता उद्याची आज करूनी आजही नष्ट होत असे. चिंता मुलांची घरदाराची तीही नसता मग सृष्टीची. लोकांना एक नादच लागतो चिंता करायचा आणि त्यामुळे कोणाची ना कोणाची काहीतरी चिंता आहे. काही काही लोकांना ती सवयच लागते. मग काहीतरी चिंतन करत बसतात, काहीच नाही तर मग पॉलिटिक्स आहे, सृष्टी आहे, हवामान आहे, कशाचे तरी चिंतन करत राहतात. तर अशा प्रकारे चिंता मुलांची घरदाराची तीही नसता मग सृष्टीची. चिंता करता काय पदरी पडे, चिंता करता काय पदरी पडे, गालावरचे हसूही उडे. परी मनाला छंद जडलेला, तोच त्याचा स्वभाव बनलेला. सृष्टीचा तो चालक आहे, पालक आणि वाहक आहे. सृष्टीचा तो चालक आहे, पालक आणि वाहक आहे. पण हा मूळ विचारच सगळेजण विसरून जातात आणि माझ्या डोक्यावर सगळा भार असल्यासारखी चिंता करत राहतात. सृष्टी चालवणारा, पाळणारा, सगळं करणारा तोच आहे. चिंतन करता मग त्याचे शांत होईल वादळ मनाचे, चिंतन करता मग त्याचे शांत होईल वादळ मनाचे. लागले जर त्याचे पिसे तरच हे मन शांत बसे, लागले जर त्याचे पिसे तरच हे मन शांत बसे. अशा प्रकारे चिंता जर का घालवायची असेल तर इथे तो उपाय सांगितलेला आहे, त्या प्रकारे घालवू शकतो. त्याचे चिंतन करता येईल आणि मग ती चिंता जाता जाईल. तर पुढच्या कवितेकडे बघूया. आता इथे हिशोब झाला, चिंतन झाले, आपल्याला पार करण्यासाठी नाव झाली आणि आता काय, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत, प्रत्येक मराठी माणसाची श्रद्धास्थान असे परब्रह्म म्हणजे आपली विठू माऊली. आणि त्या विठूचे स्मरण करून या पुढील 3 रचना ऐकूया. तूच एक बाप, नाना रूपे तुझी अनंत आकार, नाना रूपे तुझी अनंत आकार, कसा कधी कोणासाठी होसी तू साकार, कसा कधी कोणासाठी होसी तू साकार. किती सांगू किती वर्णू कथा ह्या अमाप, चराचर सर्व सृष्टीचा तूच एक बाप, चराचर सर्व सृष्टीचा तूच एक बाप. कोणासाठी कष्ट उपससी हसत हसत, कोणासाठी कष्ट उपससी हसत हसत, कोणासाठी राबसी तू सहज शेतात. दळणे दळसी पाणी भरसी वारसी सर्व पाप, दळणे दळसी पाणी भरसी वारसी सर्व पाप, चराचर सर्व सृष्टीचा तूच एक बाप.
या कडव्यात आपल्याला सगळ्या संतांच्या ऐकलेल्या गोष्टी आठवू शकतात. जनाबाईसाठी भगवंतांनी कसे येऊन तिचे दळले किंवा एकनाथांच्याकडे 12 वर्ष पाणी भरण्याचे काम केले आणि बाकी इतर बऱ्याच संतांना प्रत्येक ठिकाणी त्यांच्या प्रत्येक कामात भगवंतांनी येऊन मदत केलेली आहे. साक्षात भगवंत तिथे उपस्थित होते दरवेळेस. कधी ऋषी कधी संत कधी तू बैरागी, कधी ऋषी कधी संत कधी तू बैरागी, संसारी अससी दिससी तरी वीतरागी, संसारी अससी दिससी तरी वीतरागी. दया क्षमा सर्व जीवांवरी किती ती अनूप, दया क्षमा सर्व जीवांवरी किती ती अनूप, चराचर सर्व सृष्टीचा तूच एक बाप, चराचर सर्व सृष्टीचा तूच एक बाप. विठ्ठल विठ्ठल. पुढची कविता तशीच घेऊया आपण. आता ह्या लागोपाठ 3 कविता मी म्हटलं तसं भगवंतावरच म्हणजे विठ्ठलावरच आहेत. युगे 28 उभा करी सज्जनांची सेवा, युगे 28 उभा करी सज्जनांची सेवा, भार सृष्टीचा तो वाहे कौतुक जगताचे पाहे, भार सृष्टीचा तो वाहे कौतुक जगताचे पाहे, उभा रात्रंदिन असे त्याला भक्तांचेच पिसे, उभा रात्रंदिन असे त्याला भक्तांचेच पिसे, रुक्मादेवी दूर राही सदा वाट त्याची पाही. आपण सगळे पंढरपूरला गेल्यावर आपल्याला माहितीये की तिथे विठ्ठल आणि रुक्मिणी एकत्र उभे नाहीयेत. रुक्मिणीचं देऊळ हे मागे आहे आणि विठ्ठलाचं पुढे आहे. ती त्याची वाट पाहत मागेच थांबलेली आहे आणि भगवंत खरोखरच 28 युगांपासून कमरेवर हात ठेवून भक्तांकडेच बघत आहेत. त्यांचीच त्यांना काळजी आहे आणि त्यांच्याच ते ह्याच्यात मग्न आहेत भगवंत. रुक्मादेवी दूर राही सदा वाट त्याची पाही, तो भक्ता काजी व्यस्त पाहून तीही आहे त्रस्त, तो भक्ता काजी व्यस्त पाहून तीही आहे त्रस्त, भक्त हरीसी सोडेना त्याला विश्रांती मिळेना, भक्त हरीसी सोडेना त्याला विश्रांती मिळेना. पंढरपूरच्या देवळात तर खरोखर कवाड बंद केली तरी भक्तांची रांग काही संपत नाही. ती दिवस रात्र खरोखर चालू असते. आणि ह्या कविता माझ्या झाल्यात सुद्धा ना त्याच सुमारास. आषाढी एकादशीलाच ह्या कविता झालेल्या आहेत आणि त्या एकाच दिवसात खरंच 3 कविता झालेल्या आहेत. तर त्या तशाच हे आहेत की भगवंताचं दार जरी त्यांनी मध्ये मध्ये पूजेसाठी झोपड्यासाठी बंद केलं तरी भक्तांची रांग काही तिथून हटत नाही, ते तसेच उभे असतात. तर तो भक्ता काजी व्यस्त पाहून तीही आहे त्रस्त, भक्त हरीसी सोडेना त्याला विश्रांती मिळेना. देवी म्हणे अहो भक्ता सोडा सोडा यांना आता. हा एक सहज बायकोचा स्वभाव इथे दिसतो. देवी म्हणे अहो भक्ता सोडा सोडा यांना आता, देव शयनासी जाती तेव्हा भक्त गोळा होती, देव शयनासी जाती तेव्हा भक्त गोळा होती, वाट पहा मास चारी येतो फिरूनी माघारी, वाट पहा मास चारी येतो फिरूनी माघारी. आपल्याला माहितीये आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंच म्हणतात आणि त्या दिवशी देव झोपायला जातात असं एक म्हटले जातं आणि ते परत प्रबोधिनी एकादशीला म्हणजे कार्तिकी एकादशीला उठतात. तर म्हणून त्यांनी भगवंत स्वतःच सांगतात की वाट पहा मासचारी आणि 4 महिन्यांनी मी परत येतो तेव्हा परत मला भेटायला या. आणि तिथे देवीची पण हे दिसते की ती म्हणते की सोडा सोडा यांना आता, आता त्यांना इतक्या वेळ ते उभे आहेत आता तरी त्यांना सोडा, तुम्ही तुमच्या घरी जा असं देवी सांगते आहे. आणि अजून एक तशीच एक कविता आहे भगवंताची. निर्गुण परब्रह्म, निर्गुण परब्रह्म झाले सगुण साचार, निर्गुण परब्रह्म झाले सगुण साचार, उभे राही विटेवरी तरी भक्तांचा विचार, उभे राही विटेवरी तरी भक्तांचा विचार, कोणी येते भेट घेण्या कोणी खुशाली सांगण्या, कोणी येते भेट घेण्या कोणी खुशाली सांगण्या, तुझे पांग न फिटती असे देवाला सांगण्या, तुझे पांग न फिटती असे देवाला सांगण्या, कोणी गाती रडगाणे, कोणी गाती रडगाणे कोणाचे कोमजले स्वर, कोणी येती देवासाठी म्हणती तूच माझा संसार, कोणी येती देवासाठी म्हणती तूच माझा संसार, देव उभा तिथे राही, देव उभा तेथे राही सर्वांना सस्मित पाहे, देव उभा तेथे राही सर्वांना सस्मित पाहे, खरा सुखी तोच आहे,
खरा सुखी तोची होई जो श्रद्धेने नाम घेई. खरा सुखी तोची होई जो श्रद्धेने नाम घेई. आला नाही असा भक्त जरी भेटीला देवाच्या. आला नाही असा भक्त जरी भेटीला देवाच्या. त्याची खबर पुसाया देव येई त्याच्या दारी. त्याची खबर पुसाया देव येई त्याच्या दारी. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे आपले सावतामाळी. सावतामाळींबद्दल असं सांगतात की ते अतिशय जवळच पंढरपूर पासून आरणभेंडी नावाच्या गावी राहत होते. ती पंढरपूर पासून जवळ आहे आणि ते अतिशय निस्सीम भक्त होते भगवंताचे. पण ते काही आषाढी वारीला जायचे नाहीत इतर संतांबरोबर आणि ते जात नसल्यामुळे भगवंत स्वतः त्यांच्या मळ्यात येऊन राहायचा अशी. आणि हे त्याच्याबद्दल माऊलींनी वगैरे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर असा त्याची खबर घेण्या देव येती दारी त्याच्या. तोची साधू तोची संत. तोची साधू तोची संत ज्याची दृढ श्रद्धा अनंत. देवासाठी देवाला हात जोडी तो निभ्रांत. देवासाठी देवाला हात जोडी तो निभ्रांत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद. आता पुढची कविता अजून एक घेऊया. आता ह्या कवितेबद्दल ही पुढची कविता आहे ती भगवद्गीता. मी जसं अगदी सुरुवातीला सांगितलं तसा सगळा माझा प्रवास हा भगवद्गीतेमुळे सुरू झालेला आहे. ह्याच्या कुठल्याही कविता म्हणा किंवा असं काहीच लेखन माझ्या हातनं कधीच काही घडलं नव्हतं. आणि हा सगळा प्रवास माझा भगवद्गीतेमुळेच झालेला आहे. त्यामुळे आता भगवद्गीतेला माझ्या जीवनात खरंच एक फार महत्वाचं स्थान आहे. पण त्याही थोड्या पूर्वीच्या गोष्टी मी जरा सांगते. की खरं सांगायचं तर मी गीता वगैरे काही शिकणारच नव्हते. एक तर गीता संस्कृत आणि मी संस्कृत शिकलेली नव्हते. पण मग माझ्या आईची इच्छा, फक्त तिच्या इच्छेसाठी मी गीता शिकायला घेतली आणि मी भगवद्गीता शिकू शकले. शिकून झाली पण पुन्हा तिचीच इच्छा, ती गीता शिकली आहे तर ती कंठस्थ पण व्हावी अशी तिची इच्छा होती. आणि तिच्याच इच्छेने आणि भगवंताच्या कृपेने ती खरंच माझ्या कंठात देखील आली. मग मात्र मी खरंच सदैव गीतेचा अभ्यास करत राहिले, अजूनही करते आहे. आणि ह्या माझ्या प्रवासात मग मला माझ्या मॅडम खांडेकर मॅडम आणि माधवीताई यांचे खूपच मोलाचे मार्गदर्शन लाभले. आणि त्यामुळे या गीतेबद्दल आता थोडंसं काहीतरी मला सांगायचंय की एरवी सुद्धा सगळ्यांना खरोखरच मार्गदर्शन करणारी आहे. गीता ही खरंच नित्य नूतन आहे. ज्याला कशातलंच काही माहित नाही त्यांनी सुद्धा एकदा तरी ही गीता खरंच वाचून घ्यावी. आणि ती खरंच जीवनाचं मॅन्युअल जसं म्हणतात माणसाच्या, तसं माणसाने खरंच ते म्हातारपणी न शिकता अगदी तरुण वयातच शिकलं पाहिजे. जीवन कसं जगावं हे गीता शिकवते असं मला वाटतं. तर ही गीतेबद्दलची एक कविता. मार्गदर्शक भगवद्गीता. महाकाव्याच्या मध्यावर्ती महर्षींना स्फुरली गीता. महाकाव्याच्या मध्यावर्ती महर्षींना स्फुरली गीता. कृष्णच गाता कृष्णच श्रोता, कवी लेखकही कृष्णच होता. कृष्णच गाता कृष्णच श्रोता, कवी लेखकही कृष्णच होता. कृष्ण श्रोता अशासाठी म्हटलं आहे कारण पांडव ही अर्जुन ही भगवंताचीच एक विभूती आहे असं स्वतः भगवंतांनी 10व्या अध्यायात सांगितलेलं आहे. त्यामुळे गाणाराही कृष्णच, ऐकणाराही कृष्णच आणि लेखक वगैरे जसं आपण म्हणतो तसं व्यासांचं दुसरं नाव कृष्णद्वैपायन हे पण आहे. त्यामुळे त्यांनाही कृष्णच म्हटलं जायचं. तर कवी लेखकही कृष्णच होता. महायुद्धाला तोंड फुटता पार्थास विषाद झाला होता. महायुद्धाला तोंड फुटता पार्थास विषाद झाला होता. त्याचे निरसन करण्याकरता गीतेचा जन्म झाला होता. त्याचे निरसन करण्याकरता गीतेचा जन्म झाला होता. तर अशी ही युद्धभूमीवर जन्मालेली गीता आहे. तिथली नुकतीच आपण 1 तारखेला गीता जयंती साजरी केलेली आहे. तो हा ग्रंथ. ते तर तेव्हाचे होते, ते तर तेव्हाचे होते, त्याचे काय इथे आता. खरंच की खरं हा 5000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. अजूनही आपण त्याचं काय करतो. ते तर तेव्हाचे होते, त्याचे काय इथे आता. अहो असे कसे प्रश्न पुसता, किमान एकदा तरी अभ्यासावी गीता. गीता तर असे नित्य नूतन. गीता तर असे नित्य नूतन, तिला न कुठल्या काळाचे बंधन. तिला न कुठल्या काळाचे बंधन. पार्थाचा विषाद हा तात्पुरता, त्याचा सुरू तर कृष्णच होता.
कायमच त्याच्याबरोबर कृष्ण वावरत होता. पार्थाचा विषाद हा तात्पुरता, त्याचा सुहृद तर कृष्णच होता. पण आपल्या प्रत्येक समस्येकरता आपल्याच साठी आहे गीता. आपल्याच साठी आहे गीता. ज्ञान कर्म आणि भक्तीचा सुंदर संगम उपदेशाचा ह्या आधी कधीच झाला नव्हता, म्हणूनच आहे महान गीता. ह्या आधी कधीच झाला नव्हता, म्हणूनच महान आहे गीता. सर्वत्र तोच व्यापून आहे. सर्वत्र तोच व्यापून आहे. हत्तीपासून मुंगी हर एक जीवात तोच आहे. हर एक जीवात तोच आहे. हत्तीपासून मुंगीपर्यंत जीवाचा चालक मालक आहे. जीवाचा चालक मालक आहे. सर्वत्र त्यास पाहता यावे, त्याचे नित्य होऊन राहावे. जड चेतन स्थावर जंगम ह्यातील मोहास पार करावे. नाना आकार रूपे त्याची असे मनास सांगत राहावे. लहान मोठ्या सर्व जीवातून सदा त्याला पाहता यावे. असे मनाला नित्य शिकवता हळूहळू मग कळेल गीता. असे मनाला नित्य शिकवता हळूहळू मग कळेल गीता. राग द्वेष हे मागे पडता जीवन येईल मजेत जगता. धन्यवाद. अजून एक अशीच कविता सांगितली गीतेची. आणि आता पुढच्या कवितेकडे वळूया. इतक्या वेळ मी जे हे मनापासून बोलती आहे आणि तुम्ही सगळे जे मनापासून ऐकता आहात असं मी समजते आहे. तर ते मन म्हणजे नेमकं काय असतं, आणि मन लावून म्हणजे हे दुसरं काय असतं. तर एक माहिती आहे का, की ज्या इंद्रियांबरोबर मन असतं ना, तेच इंद्रिय काम करतात. आणि ज्या इंद्रियाबरोबर आपलं हे मन नसतं, ती इंद्रिय काम करत नाहीत. त्यांच्यावरनं काम होऊन जातं, पण ते काम करत नाहीत. ह्याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला आहे. थोडक्यात कधी कधी आपल्याला आपला मित्र किंवा मैत्रीण सांगते, अगं आत्ता मी तुझ्या डोळ्यासमोरून गेलो, तुला दिसलं नाही. पण आपल्याला खरंच दिसलेलं नसतं. आणि याचं कारण माहितीये काय, की आपलं मन तिथे नसतं. किंवा कोणीतरी हाका मारून झालेल्या असतात आणि आपल्या कानावर त्या पडलेल्या नसतात. कारण काय, तर मन तिथे नसतं. तर हे मन अतिशय चंचल आहे, खट्याळ आहे, द्वाड आहे. पण मनाच्या माध्यमातूनच आपण अडकतो आहोत आणि त्याच्याच माध्यमातून आपण सुटणार आहोत. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः असं शास्त्र वचनच आहे. हे मन अतिशय चंचल आहे असं अर्जुनाने सुद्धा भगवंताला सांगितलंय 6व्या अध्यायात. तर आपण त्या मनाबद्दल बघूया. आणि ही एक माझी आवडती रचना असल्यामुळे ही थोडीशी मी गाणार आहे. मला गाता येत नाही फार, पण तरी सांभाळून घ्या तुम्ही. शरीरात मन जसे जगती पवन, शरीरात मन जसे जगती पवन, जाणीव सर्व काळ परी दिसेची ना. शरीरात मन जसे जगती पवन, जाणीव सर्व काळ परी दिसेची ना. त्याच्या विण जगणे शक्यच नाही, पर त्याच्यावर जोर कधी चालेची ना. मन हे इंद्रिय आहे एकादश. आपली पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय यांच्या जोडीला हे 11वं मन आहे, म्हणून ते एकादश इंद्रिय आहे. मन हे इंद्रिय आहे एकादश, हळूहळू सायासे करा त्याला वश. मन हे इंद्रिय आहे एकादश, हळूहळू सायासे करा त्याला वश. मन भीर ते जसे पाखरू, प्रश्नच सगळ्यांना त्याला कसे सावरू. मन धावते दूर नाही वेगाला या थार. मन धावते दूर
नाही वेगाला या थार. आत्ता असे इथे क्षणात जाई पहिलं पार, जाई पहिलं पार, जाई पहिलं पार, जाई पहिलं पार, जा रे पहिलं पार. होते मनाचे उन्मन, करतात त्यालाच नमन. होते मनाचे उन्मन, करतात त्यालाच नमन. त्यासाठीच अर्पावे त्याच्या चरणी सुमन, चरणी सुमना, चरणी सुमना, चरणी सुमना, चरणी सुमना. इथे सुमन ह्या शब्दावर सुद्धा श्लेष आहे. सुमन म्हणजे आपण सहसा कधी मंदिरात जाताना, देवाकडे जाताना, म्हणजे देवाला जाताना सहसा फुलं घेऊन जातो आणि ते आपल्या मनात ठसलेलं आहे की देवाला फुलं, पण फुलाला दुसरं नाव सुमन आहे. आणि सुमन म्हणजे सुमन, एक चांगलं मन घेऊन देवाकडे जायचं असतं आणि तेच त्याला अर्पण करायचं असतं. असं जर का चांगलं मन आपण देवाला अर्पण केलं तरच तो आपल्याला प्रसन्न होऊ शकतो. आणि हे सांगणारा हा शेवटचा कडवं आहे. होते मनाचे उन्मन. उन्मन होणे म्हणजे माझी इच्छा काही नाहीच, माझ्या मनात काही नाही, जो भगवंत करेल तीच माझी इच्छा, हे जेव्हा होईल, मी माझ्या मनाने चालणार नाही, हे मन भगवंताला व्हायचंय आणि मग तो करून घेईल तेच सगळं, त्याला उन्मन अवस्था म्हणतात. आणि मग ते कधी होऊ शकतं की जेव्हा त्याच्या चरणावर हे सुमन वाहिले जाते तेव्हा. धन्यवाद. मग आता आपण हे मन व्हायचं काम हे केलेलं आहे. मनाच्या माध्यमातून आपण कसे अडकतो आणि कसे सुटू शकतो हेही आपण बघितलंय. तर ह्या मनाचे उन्मन करण्यासाठी सध्याच्या कलियुगात सगळे साधू संत सद्गुरू ज्याचा पुरस्कार करतात असं एक कुठलं साधन असेल तर ते कुठलं आहे का? असं काही तर आहे ना, ते म्हणजे त्याच्या नामाचा जप. तर आपली पुढील कविता आहे नामजप. नाम येता ओठी सहजच आठवे जग जेठी. नाम येता ओठी सहजची आठवे जग जेठी. नाम येता ओठी तुटती अहंतेच्या गाठी. नाम येता ओठी तुटती अहंतेच्या गाठी. नाम निर्गुण निधान चित्ती देई समाधान. नाम निर्गुण निधान चित्ती देई समाधान. नाम धरा अधरी तरु संसार सागरी. नाम धरा अधरी तरु संसार सागरी. नाम घेणे त्याची कृपा, नाम येणे त्याची कृपा. नाम घेणे त्याची कृपा, नाम येणे त्याची कृपा. तो कृपाळू दयाळू तोची जीवाचा सांभाळू. तो कृपाळू दयाळू तोची जीवाचा सांभाळू. तो एकची परमपिता, तो एकची परमपिता. साऱ्या सृष्टीचा करता धरता, साऱ्या सृष्टीचा करता धरता. त्याच्या विना जगी नाही कोणाचीही सत्ता. त्याच्या विना जगी नाही कोणाचीही सत्ता. नाम घेता तोची येई, नाम घेता तोची येई तुझ्या बरोबर राहे. नाम घेता तोची येई तुझ्या बरोबर राहे. श्रद्धा तुझी जशी दृढ तसाच त्याचा अवतार. श्रद्धा तुझी जशी दृढ तसाच त्याचा अवतार. आपण जितक्या श्रद्धेने नाम घेऊ तितके खरोखरच आपल्याला भगवंताची प्रचिती येते. तो सदैव आपल्या समोर आहे, आपल्या बरोबर आहे हेही आपल्याला जाणवू शकतं जर का आपल्या नाम जपात तेवढी ताकद असेल आणि तेवढी श्रद्धा जर का असेल. म्हणूनच ते स्वामींचं वचन पण आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी असतातच, पण आपल्याला तेवढी श्रद्धा पाहिजे त्यांच्यावर की नाही काही झालं तरी स्वामी आहेत, ते सांभाळणार आहेच आहेत. अशा प्रकारे आज इथे हे एवढ्या कविता झालेल्या आहेत. अंजली पुढची कविता केली आहे का? आहे वेळ? हो 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 हो, नाही आहे आपल्याकडे वेळ ताई. खूप छान होत आहेत, पुढली पण घेऊयात. ओके चालेल. आता ही भगवद्गीतेवरच मी जसं सांगितलं की भगवद्गीता हे अतिशय मोठी स्थान आहे माझ्या आता जीवनात. तर भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. तर 18 अध्यायाच्या भगवद्गीतेवर ही 18 कडवे असलेली भगवद्गीतेवरची कविता आहे. ती अजून एक कविता सादर करते. शपथेसाठी उपयोग तुझा आजवरी हे पाहिले. शपथेसाठी उपयोग तुझा आजवरी हे पाहिले. परी काय दडले अंतरी तुझ्या नसे कोणीच ते जाणले. हे बहुतेक वेळेस आपण अगदी लहानपणापासून कोर्टात वगैरे सगळीकडे शपथेसाठी भगवद्गीतेवर हात ठेवून
मी खरं सांगेन, खोटं बोलणार नाही, एवढ्यासाठीच गीतेचा सगळ्यांनी उपयोग बघितलेलाच आहे. तो अगदी लहानपणापासून आपण सगळ्यांनी बघितलाय. पण त्याच्या आतमध्ये खरंच काय सांगून ठेवलंय हे खरंच खूप लोकांना माहित नसतं. अर्थात सगळ्यांना नाही मी म्हणा, बऱ्याच लोकांचा आता अभ्यास खूप झालेला आहे, पण बऱ्याच सामान्य लोकांना त्याच्या आत काय आहे हे माहित नसतं. तू तर साक्षात भगवद्वाणी, तू तर साक्षात भगवतवाणी, त्याहून ना इथे परे कोणी, त्याहून ना इथे परे कोणी. तुला अनुसरता जीवन कळे, तुला जाणता बाकी काही न उरे, तुला जाणता बाकी काही नवरते. महाज्ञानी तुझला गाती, महाज्ञानीही तुझला गाती, तुझ्या ज्ञानामृताचे पेले पिती. तू तरी ना त्यांना समूळ आकळती, अशीच आहे तुझी प्रचिती. तू तरी त्यांना समूळ ना आकळती, अशीच आहे तुझी प्रचिती. थोर संत ते आले गेले, थोर संत ते आले गेले, त्यांनी हे गुणगानच केले, त्यांनी हे गुणगानच केले. तुझ्या वचनांना उकलले, परी तेही जरा थकले. शक्यच नाहीये खरंच गीतेतलं सगळं सार उलगडून दाखवणं, त्यामुळे परी तेही जरा थकले. या संतांमध्ये थोर संत एक, या संतांमध्ये थोर संत एक, माऊली म्हणतात त्यांना लोक. त्यांनी तुला पूर्ण उलगडले, त्यांनी तुला पूर्ण उलगडले. साताचे 9 होऊन पूज्य आणि कैक लागले, साताचे 9 होऊन पूज्य आणि कैक लागले. साताचे इथे अर्थ आहे 700 श्लोक आहेत आपल्या भगवद्गीतेमध्ये, आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याचे 9000 श्लोक झालेत. त्यामुळे साताचे 9 होऊन पूज्य आणखीन एक लागले. आम्ही बापुडे सामान्यच ते, आम्ही बापुडे सामान्यच ते, कसे तुझला समजून घ्यावे. थोर कर्म ज्ञान आणि भक्ती, थोर कर्म ज्ञान आणि भक्ती, हेच सारे तू जगी सांगते, हेच सारे तू जगी सांगते. योगी संत आणि सामान्य जन, योगी संत आणि सामान्य जन, सर्वांसाठी तुझे तेच वचन. कर्म करावे धर्मापरी अन, फळाची आशा द्याती सोडून, कर्म करावे धर्मापरी अन, फळाची आशा द्याती सोडून. जे कर्म त्यास स्मरुनी होते, तेची पूर्ण कर्म म्हणवते. जे कर्म त्यास स्मरुनी होते, तेची पूर्ण कर्म म्हणविते. अन्यथा सारा दिखावा जगी भरला असे असा पसारा, अन्यथा सारा दिखावा जगी भरला असे पसारा. जन्म तुझा तोही न्यारा, जन्म तुझा तोही न्यारा, श्रोता वक्ता परेहुनी परा. स्थळ जे असे तव जन्माचे, आरंभे तेथे महायुद्ध ते. कल्पारंभी तू अवतरसी, कल्पारंभी तू अवतरसी, पुढे परत लुप्त होसी. येशी मग फिरूनी कैशी, अज्ञानांना ज्ञान वाटसी. येशी मग फिरूनी कैशी, अज्ञानांना ज्ञान वाटसी. जन्म तुझा कोटी वर्षांचा, जन्म तुझा कोटी वर्षांचा, कर्म तुझे ते त्याहून थोर. भगवंत आम्हाला ना दिसतो, वचनातून तुझ्या येई तो समोर. भगवंत आम्हाला ना दिसतो, वचनातून येई तुझ्या तो समोर. शास्त्र अससी तू तुझ गायले, स्वयं त्या योगेश्वराने. शास्त्र अससी तू तुझ गायले, स्वयं त्या योगेश्वराने. सार अससी तू वेदांताचे, प्राशन केले तव अनघाने. सार अससी तू वेदांताचे, प्राशन केले तव अनघाने. अनघ हे अर्जुनाचं एक नाव आहे. सुंदर योग 18 असती तुझ्या अंतरी, सुंदर योग 18 असती तुझ्या अंतरी. जीवनाचे परमतत्व वदसी तू निरंतरी, जीवनाचे परमतत्व वदसी तू निरंतरी. एकची सत्य असे ह्या जगती, तो तर अविनाशी आत्मा अक्षती. एकची सत्य असे ह्या जगती, तो तर अविनाशी आत्मा अक्षते. एकची मंत्र नामतयाचे, कर्म एकची त्याची संगती. एकची मंत्र नामतयाचे, एकची
कर्म एकची त्याची संगती. उलगडसी तू त्रिगुण सारे, उलगडसी तू त्रिगुण सारे, तसेच सांगशी श्रद्धा तिन्ही. भेद सांगशी बुद्धी धृतींचे, सुख त्याग कर्म व कर्त्याचे, सुख त्याग कर्म व कर्त्याचे. भगवंताच्या अनेक विभूती, भगवंताच्या अनेक विभूती आणि विश्वरूप दर्शन घडविसे. योगी संन्यासी भेद न मानसे, युक्त अयुक्त त्यांना वर्णिसे, युक्त अयुक्त यांना वर्णिसे. सारे कसे आटोपशीर वाटते, सारे कसे आटोपशीर वाटते. अभ्यासता तुला हे सारे पटते, अभ्यासता तुला हे सारे पटते. तुझी वचने नित्य स्मरता, त्या परमेशाची कृपा वर्षते. तुझी वचने नित्य स्मरता, त्या परमेशाची कृपा वर्षते. हे भगवद्गीते, नमन माझे स्वीकारावे, तू मज आपुले म्हणावे. तुझ्या कृपेनेच तू अकळशी, द्यावे मज स्थान तव चरणाशी. तुझ्या कृपेनेच तू अकळशी, द्यावे मज स्थान तव चरणाशी. धन्यवाद. खूप छान, अतिशय सुंदर आहे. आणि एक शेवटची आहे ती पण सगळ्यांना भावेल असं मला वाटतंय. तर एक लास्ट कविता ही ताई तू जरूर म्हणावीस. अच्छा, तिथे राहणाऱ्या बऱ्याच बायकांना म्हणा किंवा सगळ्यांनाच रादर, पण स्पेशली तरी सुद्धा मुलींना मी म्हणेन की ज्यांचं मूळ अजूनही इथे आहे, आता जसं सायलीनी सांगितलं तसं की तुम्ही इथे अटॅच असता, तुमची रूट्स इथेच आहेत, तर अशा सगळ्यांसाठी ही एक कविता आहे. शेवटची कविता, ओढ. इथे आहे हा परदेश, इथे आहे हा परदेश, दूर आहे तो माझा देश. इथे आहे हा परदेश, दूर आहे तो माझा देश. तिथे जाण्याची मोठी आस माझ्या मनी आहे खास, तिथे जाण्याची मोठी आस माझ्या मनी आहे खास. किती वर्षे ही लोटली, नाही माझी माणसे भेटली. ते मित्र त्या मैत्रिणी बालपणीचे सवंगडी, ते मित्र त्या मैत्रिणी बालपणीचे सवंगडी. जेथे उठले बसले, ज्यांच्या सवे हसले रुसले. जाता मी दूरदेशी, माया पातळ झाली कशी, जाता मी दूरदेशी, माया पातळ झाली कशी. मनी असती विचार खूप, भेटावे सगळ्यांना पहावे रूप. मनी असती विचार खूप, भेटावे सगळ्यांना पहावे रूप. देश सुटला कशासाठी, होतील कधी भेटी गाठी. देश सुटला कशासाठी, होतील कधी भेटी गाठी. नाव देशाचे काढता, नाव देशाचे काढता, उरी जागी होई आतुरता, उरी जागी होई आतुरता. पण बेडी ही प्रपंचाची, सुटेना सोडू म्हणता, पण बेडी ही प्रपंचाची, सुटेना सोडू म्हणता. पोर बाळ त्यांचे खेळ, सुट्ट्या रजांचा बसेना मेळ. आस भेटीची लागते, हुरहुर मनी सहज दाटते. आस भेटीची लागते, हुरहुर मनी सहज दाटते. व्रतवैकल्ये सणवार त्यांची देशात मौज फार, व्रतवैकल्ये सणवार त्यांची देशात मौज फार. आठवणींवर मी होता स्वार, मनीचा वारू उधळे अपरंपार. आठवणींवर मी होता स्वार, मनीचा वारू उधळे अपरंपार. माझ्या माणसांचा सहवास तोच जगण्याचा खरा श्वास, माझ्या माणसांचा सहवास तोच जगण्याचा खरा श्वास. थोडे काही दुखले खुपले, मिळतो तेथे आयता घास, थोडे काही दुखले खुपले, मिळतो तेथे आयता घास. दूरदेशी सगळे बक्कळ, दूरदेशी सगळे बक्कळ, राहायला फिरायला जागा पुष्कळ. मात्र तेथे नाही माया, तिच्या वाचून वाटे जीवन वाया, तिच्या वाचून वाटे जीवन वाया. माझा देश माझी भूमी, माझा देश माझी भूमी, तेवढेच फक्त इथे कमी. बाकी सारे विपुल आहे, हेच मनात मी सांगत राहे. बाकी सारे विपुल आहे, हेच मनात मी सांगत राहे. नशिबाची साथ मिळता, सारे काही जुळून येता. तयारी मी करू लागते, भुरकन उडून तिकडे येते. तयारी मी करू लागते, भुरकन उडून तिकडे जाते. भेटी गाठी गप्पा गोष्टी, त्यातून फुले प्रेम जिव्हाळा. भेटी गाठी गप्पा गोष्टी, त्यातून फुले प्रेम जिव्हाळा. साठवणी अंतरी सारा ओलावा, हसत साऱ्यांचा निरोप घ्यावा. साठवणी अंतरी
सारा ओलावा, हसत साऱ्यांचा निरोप घ्यावा. नमस्कार. याचबरोबर आता मी माझ्या कविता हे झाल्या, संपवून म्हणजे सांगून सगळ्या झालेल्या आहेत. होप सो तुम्हाला सगळ्यांना त्या आवडल्या असतील. आणि ही शेवटची कविता मात्र खास अमेरिकेत राहणाऱ्याच लोकांसाठी आहे, त्यामुळे त्यांच्याच दृष्टीने मी केलेली आहे ती. आणि बाकी सगळ्या माझ्या रचना आवडल्या असतील. पण पुन्हा एकदा मी सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल पुन्हा आभारी आहे. आणि BMM चे पुन्हा एकदा आभार. खूप 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 छान धन्यवाद. झाल्या. हे सगळे तू चॅटमध्ये बघशील तर खूप सगळ्यांनी छान अभिप्राय दिलेले आहेत आणि शेवटच्या याच्यामुळे सगळ्यांचे डोळे पाणावलेले असणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच बऱ्याच जणींना बोलायचं असणार आहे आत्ता, पण त्यांना काही सेकंद लागतील आता सावरायला स्वतःला. मला त्याची पूर्ण हे आहे. तर खरोखर पण अतिशय अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि गूढ अर्थ, म्हणजे असं म्हणतात की गीता संस्कृतमध्ये ती सोपी करायला ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी आणली, पण तरी त्याच्यात ते आपण आत्ता वाचायला गेलो तर ज्ञानेश्वरीचे शब्द तसे जड पडतात, म्हणून त्याच्यावरही भाष्य झाली. पण आत्ताचं तुझं जे होतं तेच सगळं सार आणखीन सोप्या शब्दांमध्ये आणि तुझ्या सुंदर आवाजात ऐकायला मिळाल्याबद्दल खूप छान, मस्त वाटलं. आणि कुणाला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल, कमेंट करायची असेल तर जरूर करावी. अलका? फार फार म्हणजे फारच सुंदर वैशालीताई, खूप सुंदर होत्या कविता. आणि Thank सगळ्या you. अशा काही काही कवितांमधले असे स्पेसिफिक वर्ड्स जे होते ना, म्हणजे शब्द काही होते फारच पॉवरफुल, खूप छान. आणि तुम्हाला Thank you. हरकत Thank you. नसेल तुमची तर हे PDF तुम्ही शेअर कराल का आमच्याबरोबर जस्ट वाचनासाठी ठेवायला, स्पेशली ती ओके जी ओके. भगवद्गीतेची कविता आहे ना ती. चालेल चालेल. आहे, अंजलीकडे आहे, घेऊ शकता मी तुम्ही. करते, ती चालेल. आपल्या ग्रुपवर शेअर करते. हा. हा, नक्की करते. आणि भगवद्गीतेचा प्रचारही होईल त्याच्याने, आणि तो खरंच गरजेचा आहे. प्रत्येकाने हो, करावा तो. अगदीच. प्रत्येक गीता शिकणाऱ्यांनी तो करावा. कारण तुम्ही कुणाला बोलायचं असेल तर हा, बोल बोलाल का? त्या पूर्ण त्या 18 सगळ्या कडे. त्याची कडवी आहेत, त्याच्यामध्ये ते पूर्ण सार सांगितलंय. ते हो हो हो. नक्की संग्रही ठेवण्यासारखं आहे. हम्म. हम्म. हो, त्याच्यात कारण 18व्या अध्यायात ते सगळे आलेलेच आहेत ना, 3 हम्म. प्रकारचे कर्ते कसे, कर्म कशी, सगळ्या प्रकारचं ते सत्व रज तमाचं सगळं आलेलं आहे. त्यामुळे ते तशीच आहे, बरोबर. सत्व रज तम सगळ्यातले. हा. कुणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करा आणि बोलू शकता किंवा हात वरती करू शकता. कसंही कर. मी श्रद्धा जोगळेकर, कॅलिफोर्नियाहून बोलते. हे पुस्तक उपलब्ध आहे का कुठे? मिळू शकेल का? फार आवडल्या मला कविता त्यांच्या. अजून पुस्तक स्वरूपात हे आलेलं नाहीये, पण माझी खात्री आहे ते नक्की येणार आहे. तोपर्यंत तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर मी PDF शेअर करते. शुअर, थँक्यू. आहे मी ग्रुपमध्ये. हा, नक्की करते. वैशाली, खूप छान केलंस. थँक्यू. कविता वाचन सुंदर होतं, त्याचा मतितार्थ पण छान होता आणि गीतेवरचा तो अभ्यास छान आहे, ते आम्हाला माहिती आहे. पण आज तुझं प्रेझेंटेशन बघून फार आनंद झाला. तुझ्याबद्दल अभिमान वाटतो. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मनीष भाऊ. ऐश्वर्या ताई बोला. हा, बोल बोल. ऐश्वर्या त्यांनी हात वरती केलाय, अनम्यूट करून बोलू शकता. अनम्यूट होता येतंय का? तोंड कर. हॅलो. बोला बोला. हा, वैशाली, हो बोला. खूप छान, थँक्यू. खूप छान काव्य वाचन केलेस. थँक्यू. थँक्यू. ते ते गीतेची कविता सगळ्यात जास्त खूप सुंदर केलीस आणि ती खूप आवडली मला. हा. कुठली? आणि शेवटची सुद्धा कविता अप्रतिम आहे. ओढ. थँक्यू. थँक्यू. खूप छान वाटलं. नाही खरंच तू समजा थँक्यू. अंजली, तुझं पण अभिनंदन. हो, थँक्यू थँक्यू. आणि हे पुस्तक आपल्याला पुस्तक स्वरूपात आणायचं आहे. हे खूप जणांची इच्छा पण आहे आणि हे अजूनही खूप जणांपर्यंत पोहोचेल त्याच्या थ्रू. हा. थँक्यू. ओके. चालेल. मग अजून कुणाला बोलायचंय का? नाहीतर आपण आजची मीटिंग आता इथे बंद करू. तू पुढच्या आठवड्याची अनाउन्समेंट करशील ना अंजली? अरे हो.
तर पुढला आठवड्यात पुढल्या संडेला 11 वाजता नेहमीप्रमाणे मनशक्ती केंद्र जे आहे लोणावळ्यातील त्याचे एक ज्येष्ठ साधक प्रमोदभाई शिंदे यांचं ध्यान आणि मनशक्तीने ध्यानावर बरंच रिसर्च केलेलं आहे आणि त्यांची षडचक्र ध्यानाची पद्धती खूप प्रसिद्ध आहे. तर त्या ध्यान पद्धतीवर बोलायला ते आपल्याशी येणार आहेत. तर सगळ्यांनी जरूर उपस्थित राहा. धन्यवाद. आणि धन्यवाद. पुन्हा एकदा वैशालीताई म्हणजे वाट बघतोय तुमच्या पुस्तकाची. थँक्यू थँक्यू. खरंच विचार करा आता आजच्या प्रेझेंटेशन नंतर. करते. चालेल. करू मग बंद आता. हो हो चालेल. ओके थँक्यू ताई परत नमस्ते. एकदा. ओके 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 बाय. बाय बाय. थँक्यू सगळ्यांना ओके छान झालं. ओके बाय बाय. थँक्यू. बाय. हे करायला लागेल ना रेकॉर्डिंग स्टॉप.